एक अनएक्सपेक्टेड लीडरशिप चेंज आणि एक नवी कहाणी सुरू होण्याची तयारी. IPL 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कॅम्प खरंच एक ट्रान्झिशन फेज मधून जातोय. पॅट कमिन्सचा ॲब्सेन्स आणि ईशान किशनची कॅप्टन म्हणून एंट्री या दोन गोष्टींमुळे टीमचं पूर्ण डायनामिक बदलण्याची शक्यता आहे. आणि या स्टोरीमध्ये अभिषेक शर्माचा व्हाईस कॅप्टन म्हणून रोल पण तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वप्रथम कमिन्सचा ॲब्सेन्स समजून घेऊया. पॅट कमिन्स सध्या बॅक इंजरी मधून रिकव्हर होत आहे. 2025-26 सीझन दरम्यान त्याचा वर्कलोड खूप जास्त होता. ॲशेस सिरीज, इंटरनॅशनल टूर्स आणि मल्टी फॉर्मॅट कमिटमेंट्समुळे त्याला फिटनेसवर इम्पॅक्ट पडला. या इंजरीमुळे तो ICC टुर्नामेंट्समध्ये पण फुल्ली अवेलेबल नव्हता आणि IPL 2026 मध्ये सुद्धा त्याला इनिशियल मॅचेस मिस करावे लागणार आहेत. फास्ट बॉलरसाठी बॅक इंजरीज खूप सिरियस मानल्या जातात, कारण रिपीटेड स्ट्रेसमुळे लॉंग टर्म इश्यूज होऊ शकतात. त्यामुळे कमिन्सने रिकव्हरीला प्रायोरिटी दिली आहे, ज्यामुळे तो फुल्ली फिट झाल्याशिवाय कमबॅक करणार नाही. कमिन्सचा ॲब्सेन्स SRH साठी मोठा झटका आहे. तो फक्त एक बॉलर नाही, तर एक वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आहे, ज्याच्या लीडरशिपमध्ये कामनेस आणि क्लॅरिटी दिसते. 2024 IPL सीझन मध्ये पण त्याच्या कॅप्टन्सीमध्ये SRH ने अग्रेसिव्ह बॅटिंग आणि स्ट्रक्चर्ड बॉलिंगचा एक परफेक्ट बॅलन्स दाखवला होता. त्याने यंगस्टर्सला कॉन्फिडन्स दिला आणि मॅच सिच्युएशन्समध्ये स्मार्ट डिसिजन घेऊन टीमला प्लेऑफ्स पर्यंत घेऊन गेला. त्याच्या एक्सपिरियन्समुळे ड्रेसिंग रूम मध्ये स्टेबिलिटी होती आणि आता तो फॅक्टर मिसिंग असणार आहे. आणि इथेच SRH मॅनेजमेंटने एक बोल्ड कॉल घेतला, ईशान किशनला कॅप्टन बनवायचा. ईशान किशन हा ट्रेडिशनली एक अटॅकिंग विकेट कीपर बॅटर म्हणून ओळखला जातो, पण आता तो लीडरशिप रोल मध्ये दिसणार आहे. रिसेंट T20 परफॉर्मन्स बघितल्या तर ईशान किशन खूप कन्सिस्टंट दिसला आहे. IPL मध्ये त्यांनी हाय स्ट्राईक रेट सोबत इम्पॅक्टफुल इनिंग्स खेळल्या आहेत. तर इंटरनॅशनल कमबॅक नंतर पण त्याने अग्रेसिव्ह बॅटिंग करत टॉप ऑर्डर मध्ये स्ट्रॉंग प्रेझेन्स दाखवला आहे. पॉवर प्ले मध्ये फास्ट स्कोरिंग करणे आणि बॉलर्सवर प्रेशर टाकणे हे त्याचा गेमचा कोर आहे. कॅप्टन म्हणून ईशान किशनची बिगेस्ट स्ट्रेंथ म्हणजे त्याची फिअरलेस मेंटॅलिटी. तो गेमला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो आणि हा अप्रोच SRH ची प्लेइंग स्टाईल पण डिफाईन करू शकते. पण लीडरशिप मध्ये चॅलेंजेस पण आहेत. फील्ड प्लेसमेंट, बॉलिंग रोटेशन आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्ये काम राहणे हे सगळे एस्पेक्ट्स त्याला क्विकली अडॅप्ट करावे लागतील. IPL सारख्या लीग मध्ये एक कॅप्टनचा डिसिजन डिरेक्ट मॅचचा आउटकमवर इफेक्ट करतो. त्यामुळे हा रोल त्याच्यासाठी एक मोठी परीक्षा असणार आहे. अभिषेक शर्माला व्हाईस कॅप्टन बनवण्याचा डिसिजन पण इक्वली स्ट्रॅटेजिक आहे. अभिषेक हा SRH चा कोर प्लेअर आहे, जो बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट्स मध्ये कंट्रीब्यूट करतो. लास्ट काही सीझन्स मध्ये त्याने एक्सप्लोजिव्ह स्टार्ट देत पॉवर प्ले मध्ये अपोजिशनला प्रेशर मध्ये टाकला आहे. त्याची ऑफ स्पिन बॉलिंग पण मिडल ओव्हर्स मध्ये युजफुल ठरते. लीडरशिप ग्रुप मध्ये त्याची इन्क्लुजन म्हणजे टीमला एक बॅलन्स सपोर्ट सिस्टम मिळणार आहे. जिथे किशन अग्रेसिव्ह अप्रोच घेईल तर अभिषेक शर्मा काम सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो. आता SRH चा स्क्वॉड स्ट्रक्चर बघितला तर टॉप ऑर्डर खूप अग्रेसिव्ह दिसत आहे. ईशान किशन आणि अभिषेक शर्मा दोन्ही अटॅकिंग प्लेयर्स आहेत, म्हणजे पॉवर प्ले मध्ये हाय स्कोरिंग स्टार्ट एक्सपेक्टेड आहे. मिडल ऑर्डर मध्ये एक्सपिरियन्स इंटरनॅशनल प्लेयर्स असणार, जे इनिंग्सला स्टेबिलिटी देतील आणि फिनिशिंग रोल प्ले करतील. पण सगळ्यात मोठा कन्सर्न असणार बॉलिंग डिपार्टमेंट. पॅट कमिन्स नसल्यामुळे पेस अटॅक मध्ये एक व्हॅक्यूम तयार झाला आहे. त्याच्या ॲब्सेन्समुळे दुसऱ्या बॉलर्सवर एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे, एस्पेशली डेथ ओव्हर्स मध्ये. टीमला कॉम्बिनेशन स्मार्ट मॅनेज करावे लागतील आणि यंगस्टर्सला पण अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे स्वतःला प्रूव्ह करायला. IPL हिस्ट्री बघितली तर असे मोमेंट्स अनेक वेळा पाहिले आहेत, जिथे एक की प्लेअरचा ॲब्सेन्स दुसऱ्या प्लेअरसाठी ब्रेक थ्रू अपॉर्च्युनिटी बनली आहे. या सगळ्या चेंजेसमुळे SRH ची प्लेइंग फिलॉसॉफी पण चेंज होऊ शकते. कमिन्सच्या अंडर टीम थोडी बॅलन्स्ड होती, पण ईशानची स्टाईल बघता आता टीम अधिक बॅटिंग हेवी आणि अग्रेसिव्ह दिसू शकते. हाय रिस्क हाय रिवॉर्ड क्रिकेट खेळत SRH मॅचेस डॉमिनेट करायचा प्रयत्न करू शकतात. हे एंटरटेनिंग पण असणार आणि अनप्रिडिक्टेबल पण. पण या ट्रान्झिशन मध्ये एक पॉझिटिव्ह अँगल पण आहे. नवी लीडरशिप म्हणजे नवी एनर्जी. ड्रेसिंग रूम मध्ये फ्रेश माइंडसेट दिसतोय आणि प्लेयर्सला स्वतःला एक्सप्रेस करायला फ्रीडम मिळतोय. जिथे IPL सारख्या टुर्नामेंट्स मध्ये मोमेंटम खूप इम्पॉर्टंट असतो आणि एक अग्रेसिव्ह कॅप्टन काही वेळा टीमचा पूर्ण सीझन पण चेंज करू शकतो. शेवटी SRH साठी IPL 2026 हा फक्त एक सीझन नाही, तर एक रिबिल्डिंग फेज आहे. एक एक्सपिरियन्स लीडरचा ॲब्सेन्स, एक यंग कॅप्टनचा राईज आणि एक नवी टीम आयडेंटिटी, या सगळ्या गोष्टींमुळे हा सीझन खूप एक्साइटिंग होणार आहे. आता ईशान किशनची ही फिअरलेस कॅप्टन्सी स्टाईल सनरायझर्स हैदराबादला IPL 2026 मध्ये एक नवी ओळख देणार का, की पॅट कमिन्सचा एक्सपिरियन्स मिस होताना टीमला मोठं प्राइस पे करावं लागेल? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.
आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला फॉलो करायला विसरू नका.